हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांची आवडती आणि नाव ऐकल्यावरच तोंडाला पाणीसुद्धा येणार आहे बरं का. तर आज आपण मुंबईची प्रसिद्ध रगडा चाट बनवणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी व्हाईट वाटाणा घेतले 1 वाटी आणि स्वच्छ धुवून घेतले 3 ते 4 पाणी आणि भिजत ठेवलं होतं 6 ते 7 तास भिजत ठेवलं. आणि इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि 2 बटाटे टाकलेत मध्यम साईजचे. आणि आता कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्टी काढून घेणार आहे. इथे मी वाटण करून घेते. लसूण घेतले मी 4 ते 5 पाकळे आणि मिरची घेतले 4 आणि मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना आणि याचा आपण चटणी करणार आहे. तर बघा पुदिनाची चटणी तयार आहे आणि ते आपला रगडा पण शिजून झालेला आहे. चेक करून बघूया. पण मस्त शिजलंय बघा. आता ते एका टोपमध्ये काढून घेते आणि आता आपण याला मिक्स करून घेणार आहे आणि एकदम छान शिजलं गेलं होतं. आता आपण इथे कढई ठेवली आणि इथे मी 1 पडी तेल टाकलंय. तेल तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि मीडियम साईजचं मी बारीक कापलेला कांदा टाकलं आणि इथे 1 मिरची टाकली मी हिरवी बारीक कापून. मिक्स करून घेते आणि कांद्याला चांगलं परतून घेणार आहे. चांगलं सोनेरी रंग येऊपर्यंत कांद्याला पावडर टाकली. मिरची पावडर पण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकले आणि याला मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये आता रगडा टाकले आणि 1 चम्मच चाट मसाल्याने चव छान येते. मिक्स करून घेते. आणि याला 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं. आणि इथे मी 1 चम्मच पुदिनाची चटणी टाकली आणि 1 चम्मच गोड चटणी टाकून घेतली. याला मिक्स करून घेते. आता आपण बघा आपला मुंबई प्रसिद्ध रगडा चाट तयार झालेली आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट झाली होती. नाव ऐकूनच ना तोंडाला पाणी येतं आपलं. रगडा आणि चाट कुठली ऐकलं तर. आणि हे बघा इथे मी 2 ते 3 चम्मच रगडा टाकून घेतलं. रगडा टाकून घेतला आणि बारीक कापलेला कांदा टाकले आणि बारीक कापलेला टोमॅटो टाकलं. बारीक कापलेला कोथिंबीर, 1 चम्मच दही टाकून घेते. दही तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि चटणी टाकून घेते तिखट. जेवढं तुम्ही तिखट खातात तेवढं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथे मी गोड चटणी पण टाकून घेते. तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही टाकू शकतात. आणि थोडंसं चाट मसाला टाकून घेते. आणि आता मी इथे शेव टाकते. बारीक शेव आहे जे आपण चाटला वापरतो तेच. पाणीपुरी शेवपुरीला असते तीच शेव टाकून घेतली. आणि कशी वाटली माझी रगडा
चाटची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि बनवून बघा आणि कशी बनली होती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि सगळ्यात अगोदर माझ्या लाईव्ह किंवा माझी रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपीचे व्हिडिओ बघत असतात त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.